नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला गरम मसाला आणि ह्याच्याबरोबर झटपट अशी वाटण रेसिपी दाखवणार आहे। तुम्ही जर कोणी जॉबला जात असाल तर घाई गडबडीत होत नाही तर तुम्ही हे अशा पद्धतीत एकदा वेगवेगळं करून ठेवा आणि जेव्हा आपल्याला भाजी बिजी बनवायचे टाइम असतो त्यावेळेस तुम्ही हे कसं वापरायचं ते पण तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर सांगणार आहे। 1 वाटी धने घेतलेले आहेत। अशा आकाराचे वाटे सगळ्यांच्या घरी असते, छोटे मोठे असेल तरी चालेल, पण अशा पद्धतीची जरूर घ्या तुम्ही। धने साईडला काढून घेते। 4 तेजपत्ते घेतलेले आहेत। 6 साधी विलायची घेतलेली, ह्याला हिरवी विलायची म्हणतात। ही अर्धा इंचाचे हे 4 तुकडे घेतलेले आहेत दालचिनीचे। 2 गरम मसाला विलायची म्हणजे मोठी विलायची। 12 लवंगा घेतलेले आहेत आणि 4 स्टारफूल। मोठ्या आकाराचे असले तर 2 जरी घेतले तरी पुष्कळ होतील। 1.5 चमचा सफेद तेल ह्या चमच्याच्या मापानं। ह्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचा मी मिरी घेतलेली आहे। अर्धा चमचा मी कसुरी मेथी घेतलेली आहे। ही जी घेतलेली आहे ना, ही जावित्री घेतलेली आहे, मोठ्या आकाराची होते, त्याचे तुकडे झालेले आहेत अशा पद्धतीनं। अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे। तुम्हाला जर हवा असेल का नाही तर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तुम्ही खसखस पण टाकू शकता। ही गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, तुम्ही जर नसेल तर नाही घेतल्या तरी चालतील। माझ्याकडे होत्या म्हणून मी हा 1 चमचा भरून घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये धने हे माझे सुकवलेले आहेत। गॅस आहे मीडियम, तरी पण मी थोडेसे भाजून घेणार आहे, कारण जर मसाला जास्त दिवस जर राहिला ना तर खराब होऊ नये। त्याच्यातच हे बघा बडीशेप टाकायची, जिरं टाकायचे, सफेद तीळ, मिरी हलवून घ्यायचं, कारण कढई गरम होते आपली। सगळं साहित्य आता मी ह्याच्यामध्ये टाकूनच घेते। बारीक गॅस करणार आहे एकदम, आणि एक मंद आचेवर 2 ते 3 मिनटं फक्त भाजायचं, त्यापेक्षा जास्त नाही भाजायचं। 2 ते 3 मिनटं झालेले आहेत बघा, चांगलं भाजून घेतलेलं आहे। आपले जे तीळ आहेत ते असे भाजतात बघा, चांगले आवाज येतो ह्याच्यामध्ये। तर हे गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या, आणि 1 मिनिटभर फक्त आता हे भाजून घेऊन खाली उतरून घेणार आहे। खाली काढून घेतलेलं आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल का नाही तर ह्याच्यामध्ये थोडंसं कलरसाठी तुम्ही मिरच्या पण सुक्या टाकू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे। नाही टाकल्या तरी चालेल। आता हे काय करायचं, पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि बारीक करून घ्यायचं। पूर्णपणे थंड झाल्यानंतर बंद चालू करून हे बारीक करायचं। अशा पद्धतीचा कलरमध्ये येतं। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिरच्या टाकून सुद्धा म्हणजे असं लालसर कलर येतो। आता हा मसाला जर आपण बनवला ना तर कधी कधी जास्त दिवस जर राहिला ना तर खराब होतं, म्हणजे असे किडे वगैरे होतात। तर त्यासाठी भाजायचं चांगलं, पहिलं सुकवायचं आणि भाजायचं म्हणजे कसं माहिती आहे का, मंद गॅसवर भाजायचा। कढई गरम झाले की बारीक करायचं। आणि अजून एक गोष्ट सांगते, जर कधी असं घाई गडबडीत आपल्याला जर कधी धने वगैरे असं गरम मसाला थोडासा उन्हात नाही ठेवायला जर झाला ना तर असे गरम मसाले करताना काय करायचं माहिती आहे का, अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं भाजून, म्हणजे त्यांना काय होतं, खराब होत नाही, चांगलं राहतात। तर अशा पद्धतीचं बघा, कोणत्या पण भाजीला, चिकनला वापरा, मटनला वापरा, सुकी भाजी, पातळ भाजी, कोणत्या पण भाजीला वापरायचं। तर आपण घरी बनवलेला एकदम चांगला असतो, तर तुम्ही एवढ्याच पद्धतीचा तुम्ही एवढा मसाला टाकू शकता। जर चिकन बनवलं तर एवढा जरी टाकला तरी चालू शकतो, असं एकटा टाकला तर चालेल, म्हणजे छोटा 1 चमचा टाकला तर चालेल, ह्याच्यापेक्षा जो बारीक असतो तो। आता हे मी काढून साईडला घेते। वाटीमध्ये बघा मी काढून घेतलेला आहे, आणि हा महिनाभर पुरेल आपल्याला। घाई गडबडीसाठी तुम्ही अशा पद्धतीत तुम्ही बनवू शकता। आता तुम्हाला दुसरे दाखवते। आता घाई गडबडीसाठी माहिती आहे का, आपल्याला सुकं खोबरं भाजायचं, वाटायचं, कुटायचं, करायचं वेळ नसतो, तर अशा पद्धतीत बघा हे 1.5 वाटी घेतलेलं आहे, आणि बिन तेलाचंच भाजायचं। तेलाचा वापर बिलकुल करायचा ना, असे पातळ तुकडे करायचे आणि तव्यामध्ये भाजून घ्या। तवा, कढई त्याच्यामध्ये मंद आचेवर चांगलं भाजून घ्यायचं। जेव्हा कढई तवा गरम होतो बारीक गॅस करायचा आणि अशा पद्धतीत भाजायचं। आता ह्याचे काय करते, मी मिक्सरला पावडर करून घेते। पूर्णपणे हे थंड झालेलं आहे। काय होतं, पूर्ण रेसिपी जर दाखवायची म्हणलं ना तर पूर्ण व्हिडिओ कोणी बघत नाही, तर सगळ्याला तर खोबरं भाजता येतं, तर हे अशा पद्धतीत तुम्ही भाजू शकता। खोबरं बघा, हे मी सुकं खोबरं जे भाजून घेतलं होतं ना, त्याला बंद चालू करून ह्याला मी बारीक करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत बारीक करायचं, बंद चालू करून करायचं। फास्ट केलं का नाही की मग हे खोबरं जे आपण भाजलंय ना ते तेल सुटतं। आता हे खोबरं ना तुम्ही महिना 1.5 महिना ठेवा फ्रीजमध्ये, एकदम चांगलं राहतं। वर जरी ठेवलं तरी चालेल। घाई गडबडीच्या टायमाला जेव्हा आपण म्हणजे लसूण आलं हे टाकतो ना, त्या टायमाला एवढं जरी तुम्ही कालवणामध्ये जरी पातळ कालवणाला, ग्रेव्हीवाल्या पातळ कालवणाला जरी टाकलं तरी पण चालू शकते। तर हे अशा पद्धतीत बघा खोबऱ्याचं एका डब्यामध्ये करून ठेवायचं, आणि तुम्ही हे 8 ते 10 दिवस वापरू शकता। आता हे एक वाटण तुम्ही बनवू शकता। त्यासाठी बघा एक मुठभर कोथिंबीर घेतली। कोथिंबीर म्हणजे काय घेतलेली आहे बघा, देठं घेतलेली आहेत, एकदम हलकीशी, त्यात थोडीशी कोथिंबीर आहे। जेव्हा आपण आणतो ना तेव्हा काय करतो, नुसते कोथिंबीर घेतो आणि देठं फेकून देतो। तर हे देठं मी भाजून घेतलेले आहेत, एक मुठभर आहे, हातानं पकडलं तर 1 मुठभर, म्हणजे भाजून एवढे होतात बघा ते।
6 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या पण मी भाजून घेतलेल्या. ह्याला कोणत्याच गोष्टीला मी तेलाचा वापर केलेला नाही आहे. तव्यामध्ये मी चांगलं भाजून घेतलेलं आहे. हा 150 ग्रॅम लसूण आहे. हा पण मी सोललेला लसूण 150 ग्रॅम आहे, म्हणजे सोलून घेतलेला आहे मी. हे पण भाजून घेतलेलं आहे, ह्याला पण तेलाचा वापर केलेला नाही आहे. आलं घेतलेलं आहे 50 ग्रॅम, आणि ते पण बघा मी भाजून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून पुसून चांगलं त्याचे साल काढून असं भाजून घेतलेलं आहे. हे एक वाटण बनवायचं. तर आपण ह्या वाटणबरोबर काय करायचं माहिती आहे का, 1 चमच्याभर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. कारण मिठामुळं काय होतं माहिती आहे का, तुम्ही किती पण दिवस जरी वाटण ठेवलं का नाही तर चांगलं राहतं. तर त्यासाठी काय करायचं, हे बघा असं एवढं मीठ टाकणार आहे. मोठं मीठ जरी टाकलं तरी चालेल. आणि बारीक करून घ्यायचं, बंद चालू करून वाटून घेतलेलं आहे बघा. एकदम पेस्ट करायची नाही आपल्याला, असं दरदर, पण बंद चालू करून केलं का नाही की सगळं एकदम बारीक होतं. ह्याच्यामध्ये आपण मिठाचा वापर केला आहे त्यामुळे हे खराब होत नाही. ही फ्रीजमध्ये जर ठेवलं का नाही तर खूप दिवस टिकतं बघा, खराब होणार नाही बिलकुल, बाहेर नाही पण. आणि कधी पण आपण जेव्हा काय बनवायला घेतो का नाही तर त्या टायमाला आपण जेवढं लागेल तेवढं घ्यायचं आणि लगेच ते फ्रीजमध्ये ठेवायचं. नाही तर कधी कधी असं होतं ना, एक दीड तास तुम्ही बाहेर ठेवाल आणि परत आत ठेवाल तर मग ती खराब होतं. थंड गरम होतं ना. एवढ्या पद्धतीमध्ये पातळ भाजीला म्हणा, सुक्या भाजीला, जसं हे एवढं घेतलं तर तुम्हाला ती खोबरं भाजलेलं दाखवले तर ते पण थोडंसंच घ्यायचं. आणि हे सगळं मी वेगवेगळं दाखवलं एवढ्यासाठी की कोणती गोष्ट तुम्ही त्यात टाकता नाही टाकता त्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीत करून बघा. वाटणाच्या तर इतक्या रेसिपी मी अपलोड केल्यात, पण तुम्ही अशा पद्धतीत पण झटपट करून बघा. मला अशी कमेंट आली होती की तुम्ही थोडंसं वेगवेगळं दाखवाल का, तर ह्या अशा पद्धतीनं पण मी बनवून ठेवते. आता तुम्हाला अजून एक दाखवते मी. आता मी अजून एक वाटण बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा अर्धा किलो कांदा घेतला होता, तो पण असा उभा चिरून मी भाजून घेतलेला. ह्याला पण तेलाचा वापर केलेला नाही, हलवून चांगलं भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे मी 150 ग्रॅम टोमॅटो टाकलेले आहेत, तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि ते पण मी भाजून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून पुसून भाजून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीत वाटण करताना ह्याच्यामध्ये बघा 1 चमचा मीठ टाकणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा तेल जरी वापरलं तरी पण चालू शकते ना. तर हे भाजताना जरी तेल वापरलं तरी चालेल. हे पण तुमचं फ्रीजमध्ये ठेवलं तर तुम्ही 15 दिवस पण ठेवू शकता, बिलकुल खराब होणार नाही. आता हे मी बारीक करून घेते. अशा पद्धतीनं बघा मी हे वाटण करून घेतलेलं आहे. पाण्याचा वापर नाही, काय नाही, बंद चालू करून हे मी अशा पद्धतीत बारीक केलेलं. एकदम पेस्ट करायची नाही, अशा पद्धतीत करायचं. आता फोडणी करताना तुम्हाला सांगते, जे फोडणीमध्ये जे तुम्ही टाकता ते तेल म्हणा टाकलं, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, थोडासा हिंग, मग त्याच्यामध्ये हे टाकायचं. त्याच्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही खोबरं टाकू शकता. हे जे आपण बनवलेलं आहे ना हे टाकू शकता. आणि गरम मसाला टाकू शकता. सगळ्या रेसिपी बघा मी तुम्हाला दाखवल्या आहेत. हे वाटणसुद्धा आपण मीठ वापरलेलं आहे, चांगलं भाजलेलं आहे. हे सुद्धा 15 दिवस ते 20 दिवस टिकल, एकदम मस्त पैकी. आता तुम्हाला कोणतीही रेसिपी ह्यातली मला आवडली जरा मला तुम्ही कमेंट करून सांगा. मस्त अशा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवल्यात, ह्या मी कायम करत असते अशा पद्धतीनं. तर हे पण मी वाटीत घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. वाटण बघा मी काढून घेतलेलं आहे. या चारी पण गोष्टी मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. जर सगळं भाजून वगैरे दाखवायचं म्हटलं तर खूप मोठे होते. तुम्हाला ह्या कशा वाटले हे मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.